त्याला म्हणाले मी आता तुला एक कविता वाचून दाखवू का माझी, किंवा मी तुला वही दाखवू का. त्याच्यात तो हे बघ, मला जर का आवडली नाही कविता तर मी तसं स्पष्ट सांगतो, मी काही उगाच आवडली वगैरे सांगत नाही. एवढ्या सुंदर एन्करेजमेंट नंतर माझी अजिबात हिंमत नव्हती त्याला पुढची कविता वाचण्याची. तिला गॅरंटी होती की ती कविता मला आवडणार नाही. फार खोटं कौतुक करतायत ना, इतकी सुंदर मुलगी ती असते समोर आणि अशा सौंदर्याचं कौतुक करूयात ना, कवितांचं का करावं. गुप्ते रिथे गुप्तेमध्ये स्वतः म्हणजे मी म्हणजे अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं खूप स्वागत करतो. नाही एकदम काय झालं तुम्हाला असं वाटलं असेल या अवधूत गुप्तेला आत्तापर्यंत घराघरातनं उदाहरणं दिली जायची ती म्हणजे ऋतिक रोशन त्याच्या बायकोची कशी काळजी घेतो, बच्चन कुटुंबियांचं एकमेकांवरचं प्रेम बघा. पण हे आता बदललंय. नातेसंबंधांबद्दल आदर्श उदाहरण आता एकच झालंय, ते म्हणजे उंच माझा झोका. आता घराघरातनं उदाहरण दिलं जातं ते महादेवराव आणि रमाबाई यांच्या प्रेमाचं आणि त्याच्या नात्याचं. आजवर आपण रिअल लाईफमधल्या लोकांचं खूपणं ऐकलं. आज पहिल्यांदाच भेटूया रिअल लाईफमधल्या हिरो हिरोईनना, म्हणजेच स्वतःना आणि त्यांच्या सौभाग्यवतींना. आता कुठे आलो आहोत आपण? केवढे दिवे, केवढी माणसे, कुठे आलो आहोत आपण? अहो रमाबाई, तुम्हाला आज बऱ्याच गोष्टी खूपत असतात ना, म्हणजे समाजाच्या चालीरीती, घरातील बायकांचे वागणे. म्हणूनच गुप्त्यांनी बोलवले आहे खूप ते तिथे गुप्तेमध्ये. आता त्यांना सांगा काय सांगायचे असेल ते. रमाबाई, महादेवराव, प्रवास कसा झाला? छान झाला. सर्व काही क्षेमकुशल? तुला मला ह्या विषयात बघून काय वाटतंय मला माहिती, मी तुला सांगूच शकत नाही मला किती आनंद झालेला आहे. कसं काय म्हणजे तुला तुला स्वतःला कसं वाटतं जेव्हा आरशात बघतेस त्यावेळेला? मस्त वाटतं रे, खरंच मस्त वाटतं. म्हणजे आपण एकदम वेगळेच कोणीतरी आहोत असा एक फील येतो, आणि जो या नऊवारी साडी आणि या सगळ्या खोप्यामुळे वगैरे येतो. मग आताच मला एक गोष्ट सांग की ही नऊवारी साडी वगैरे जे आहे हे ही खरी आहे का खोटी आहे? खरी खरी, अतिशय खरी नेसवलेली साडी. नेसवलेली नऊवारी साडी आहे. हो. आणि तुला नेसता येते स्वतः? नाही. नाही. काय आमची अनिता मावशी आहे, उंच माझा झोकाच्या सगळ्या बायका तिच्यावरती विसंबून असतात पूर्णपणे. ती आम्हाला पण खूप छान साडी नेसवते ती. आणि नथीबरोबर कम्फर्टेबल झालीस तू? हो एकदम. पण जेव्हा अगदी सुरुवातीचे काही एपिसोड्स आमचे असायचे किंवा सीन्स असायचे तेव्हा असं वाटायचं काहीतरी हुळहुळत आहे नाकात, आणि उगाच एक सर्दी झाल्याचा फील रोज यायचा मला. पण विक्रम गायकवाड, मला जेव्हा कळलं की आपल्या सेटवर कोण येणार आहेत तर विक्रम गायकवाड येणार आहे म्हटल्यानंतर म्हणलं अरे वा वा, म्हणजे आपण त्यांच्याशी अनेक मेकअप बद्दल बोलणार आणि मग आणि असं सगळं बोलणार. आणि विक्रम गायकवाड हे नाव असं ते नाही, हे विक्रम गायकवाड हो असं. हे तुम्हाला सुरुवातीला इंडस्ट्रीत असा प्रॉब्लेम झाला का? प्रॉब्लेम नाही झाला, पण एक गंमत झाली होती. एकदा मला एक अगदी सुरुवातीला एका प्रोड्युसरचा फोन आला की हॅलो विक्रम गायकवाड का? म्हणलं हा बोलतोय. सर एक फिल्म करायची आहे. म्हणलं कुठल्या भाषेत करताय? सर मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये करतोय. म्हणलं बरं बरं. तर तुम्हाला स्टोरी ऐकवायची होती. बरं माझी अगदी सुरुवात होती तेव्हा मला जास्तीत जास्त काय विचारणार, या 4 तारखा आहेत, हा पर डे परवडतोय का सांग. त्याच्या पलीकडे काय सांगणार ना, असं होतं. आणि त्यांनी मला स्टोरी ऐकवायची आहे. बरं म्हटलं ठीक आहे, मग कुठे येऊ असं मी विचारलं त्यांना. नाही नाही तुम्ही कशाला येताय, आम्ही येतो असं ते म्हटले. ते झालं. म्हणलं नाही ठीक आहे मी पुण्यात आहे, तुमचं ऑफिस सांगा मी येतो. ठरली वेळ, ठरली सगळं ठरलं. अर्धा पाऊण तास गेला, मी विचार केला. नंतर मी त्यांना फोन केला. मग त्यांना म्हणलं नमस्कार विक्रम गायकवाड बोलतोय. म्हणजे हां बोला ना.
म्हणलं तुम्हाला विक्रम गायकवाड मेकअप मन हवेत का आर्टिस्ट? मेकअप मन. ठेवू फोन. तो मी नाही, नंबर कुठनं मिळाला? तो इंटरनेटवरनं घेतला. अशी गंमत झाली होती एकदा. पण डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन सारखं एवढं चांगलं उच्च शिक्षण घेऊन सुद्धा ऍक्टिंग मध्ये ज्या वेळेला करिअर करणार असं ठरवलं तर घरच्यांनी काही जरा म्हणजे नाही, काय झालं, माझं 11वीतच ठरलं होतं मी ऍक्टिंग मध्ये करिअर करणार. पण लग्नासाठी ज्या बेसिक गरजा असतात त्यासाठी शिक्षण हवं, म्हणून ते करावं लागलं मला. लग्नासाठी लोकांना शिकायला लागतं हे लग्न किती महत्वाचं आहे. त्याचा स्ट्रगल तिथपासून सुरू झालाय. तर असं बाकी फिरायला किंवा लोकांमध्ये बाहेर इतर वेळेला असं फिरताना त्रास होतो का? नाही होत त्रास, कारण मला कोणी ओळखतच नाही. एकतर मिशी नसते आणि वर पगडी नसते, गंध नसतो आणि नॉर्मल कपडे असतात, तेव्हा मी माधवराव रानडे वाटतच नाही आणि खूप यंग वाटतो मी मिशी काढली की. त्यामुळे मला खरा खोकला आलाय आईची खोकला आलाय. तर त्यामुळे नाही त्रास होत. स्पृहा, तुझी एक ओळख ही चांगली अभिनेत्री जरी असली तरी त्याच्या आधी स्पृहा कोण आहे? तर स्पृहा ही खूप छान कवयित्री आहे असं मी सांगेन. विक्रम, एक कवयित्री बरोबर असणे सतत म्हणजे दिवसभर तुम्ही आता म्हणजे महिन्यातले 20 दिवस तर तुम्ही शूटिंग करत असाल आणि अशा वेळेला सतत एक कवयित्री बरोबर आहे म्हटल्यानंतर ती 2 कानांचा तुमच्या फार वापर करते का? हो, वैचारिक चिवडा खूप चालू असतो. तुम्हाला आवड आहे का पण कवितांची वगैरे तिचं सहन करू शकता का? फार नाही, मला वाचनाची आवड आहे पण कवितांची तितकी नाही. आवड नाही म्हणण्यापेक्षा कधी मी फार वाचलं नाही. आणि तिच्या कवितांची? नाही, मला तिने कधी दिलं नाही तिचं पुस्तक. एकदा दाखवली होती लांबून वही. हो का? पण ते माझ्यापर्यंत आली नाही ती वही. पण म्हणजे विक्रम, तू खोटं बोलतोस. मी तुला एक कविता वाचून दाखवली होती. कधी? एक कविता मी तुला वाचून दाखवली होती. कधीही घडलं नव्हतं. हो, वाचून दाखवली. हा खोटं बोलतोय आता जाहीर. एक दिवस तो असं म्हणाला की मी त्याला विचारलं मी दाखवू का तुला वाचून? हे आता तुला आठवतं का नाही मला माहिती नाही. बोल कम्प्लीट कर. तो असं म्हणला की मी त्याला म्हणाले मी आता तुला एक कविता वाचून दाखवू का माझी, किंवा मी तुला वही दाखवू का? त्याच्यात तो हे बघ, मला जर का आवडली नाही कविता तर मी तसं स्पष्ट सांगतो, मी काही उगाच आवडली वगैरे सांगत नाही. एवढ्या सुंदर एन्करेजमेंट नंतर माझी अजिबात हिंमत नव्हती त्याला पुढची कविता वाच. म्हणजे तिला गॅरंटी होती की ती कविता मला आवडणार नाही म्हणून ती घाबरली आणि तिने नाही वाचून दाखवली मला. पण ह्या स्पष्ट वक्तेपणाबद्दल तुमच्या खूप ऐकून आहे. असेल म्हणजे मला नव्हतं जाणवलं. माहित नव्हतं जाणवलं, स्वतःला कधी जाणवलं नाही. स्पष्ट व्यक्ती बोलतो ते माहित नाही, खरंच खूप बोलतो. पण फार खोटं कौतुक करता येत नाही. इतकी सुंदर मुलगी ती असते समोर आणि अशा सौंदर्याचं कौतुक करूयात ना, कवितांचं का करावं? बायकोवर मेवणा उदाहरत तसं नको ना. हे सॉलिडच आहे. हो. नाही पण ह्या व्यतिरिक्त देखील तुमचे छंद काय काय वेगळे आहेत की तुम्ही साप विंचू पकडता आणि लांब नेऊन टाकता वगैरे असं काहीतरी ऐकलंय. हे काय आहे नक्की? हा म्हणजे छंद म्हणण्यापेक्षा मला आवडतात म्हणजे पकडायला किंवा जिवंत ठेवायला बेसिकली. कारण मी पुण्याचा असल्यामुळे रोज सिंहगडावर जातो तर तिथे खालून वर मी चालत जातो, कधीच गाडीवर नेत नाही. ते येतात साप वगैरे असे आडवे जातात, ते मी पकडायचो. त्याचा फायदा इथे झाला, आम्ही फिल्म सिटी शूट करतोय, ते जंगलच आहे जवळपास, आणि मग तिथे येतातच साप विंचू खेकडे सगळे प्राणी. मग एकंदरीत साप विंचू मारू नयेत ह्या मताचे आहात का? नाही, माझं काय म्हणणं आहे, मी व्हेजिटेरियन नाही, मी नॉन व्हेजिटेरियन आहे. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जर कुठल्याही प्राण्याला मारणार असाल तर त्याला खा, नाहीतर त्याला मारण्याचा तुम्हाला अधिकार नाही. कोण म्हणलं की नॉन व्हेजिटेरियन लोक जी असतात ही यांच्यामध्ये भूतदया नसते? बघा आता ही जी भूमिका आहे म्हणजे एक लहान बायको आणि आपण, हे लहान बायको असण्यामधलं की म्हणजे तिलाच आपल्याला शिकवता येतं, ती आपल्याला काय शिकवत नाही, ती आपल्याकडे वरतोंड करून बोलत नाही, कसं काय वाटतं? ही गोष्ट आत्ता खूप छान वाटेल. आत्ताच्या काळात जर बायको आपल्याशी अशी वागले तर आपल्याला गंमत वाटेल, कारण त्या कुठल्याच बायका तशा वागत नाहीयेत. त्या काळात त्यांना काही विशेष वाटलं नसेल की कारण त्या काळात सगळ्याच बायका खूपच अदबीने वागायच्या नवऱ्यांशी. आता ते चित्र बदललंय, त्यामुळे आपल्याला कदाचित कौतुकास्पद वाटेल. बापरे, मला ना ह्यांच्या ची सौ कांगचं टेन्शन यायला लागलं की तू त्यांच्यासमोर अशी आदर्श पत्नी आणि तिने बिचारीने काय करायचं? यांची एक्सपेक्टेशन वरती गेलेली असतील की मला रमासारखी बायको हवी, तिने काय करायचं? तिला असं टेन्शन नाही नाहीये तिला टेन्शन. तुझं काय स्पृहा? काय माझं काही नाही. महादेवरावांसारखेच आम्हाला हे हवेत असा तुझा हट्ट असेल तर? नाही, आवडेलच मला खूप. हो, नवऱ्याने शिकवलेलं म्हणजे आवडेल. छान मॅच्युअर्ड नवरा. शिकवलं नवरा सतत शिकवणारा आवडेल? सतत शिकवत नाहीत ते, म्हणजे छान पण वागतात. आता जरा बदल घडू लागलेत त्यांच्यात. पण खूप छान
कॅरेक्टर आहे त्यांचं पण, आणि ते दोघांचं रिलेशन फार आवडतं मला. बरं, रमाबाईंना तर बुक वाचायची परमिशन नव्हती आणि ह्या रमाबाई तर सतत फेसबुकवर असतात. आतापर्यंत सगळ्यात चकित करून गेलेली फेसबुकवरची कमेंट बोलतो. फेसबुकवरची चांगली किंवा मला वाईट? आठवत नाहीये आता फेसबुकवरची, पण दादर स्टेशनच्या इथे माझी आजी राहते, ही सगळ्यात चकित करणारी मला कमेंट होती. मी जात असताना जनरली कसं होतं की पटकन लोकांना रिअलाइज होत नाही आमच्या अटायरमुळे की हेच ते, तर ते पुढे जातात असं बघून परत येतात मागे, आणि ती बाई अशीच गेली पुढे, परत थपकून मागे आली आणि तिच्या बरोबरच्या 2-3 बायकांनी ए मागे मागे असं बोलावलं. या बघा स्वतःच्या मिसेस. स्वतःच्या मिसेस. आणि मी 2 सेकंद मला हसायला येईना, मी एवढंच होऊन तिथे थांबले की ही काय ओळख आहे. वा वा वा. स्वतः तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला कधी अशा कमेंट्स आल्यात? हा, बऱ्यापैकी आल्यात. एकदा तर माझ्या पुण्याच्या घराच्या खाली माझी गाडी पंक्चर झाली होती. मी टायर बदलत होतो, सगळं हात काळे झालेले बरमुडावर, आणि 2 आजी आणि 1 आजोबा असे 3 क्रॉस झाले. आणि मी ते चालू काम असताना त्यांनी पाहिलं की हा माधवराव आहे म्हणून ते आजोबा परत आले. संपूर्ण केस त्यांचे पांढरे होते, 70चे वगैरे असतील. ते पाया पडले माझे आणि मला खूप ऑकवर्ड झालं. मी नाही येतो असं झालं मला, की मला खूप आनंद याचा आहे की लोक इतकं भरभरून आपल्याला प्रतिसाद देत आहेत, त्यांना आपलं काम आवडतंय, सगळं आवडतंय. पण कधी कधी खूप भीती वाटते की म्हणजे आपण बाहेर वागताना वागावं कसं. कारण आपल्याकडे पाहताना प्रत्येक वेळेस महादेव गोविंद रानडे चाललेत म्हणून पाहिलं जातं, जो मी नाहीये. मी विक्रम गायकवाड आहे. स्पृहा, हे ज्यावेळेला तुला सांगितलं पहिल्यांदा की अशी भूमिका आहे, आणि काय फिलिंग होतं ते? मी खूप बावचळले होते. ऍक्च्युली झालंय असं की 8 महिन्यांनंतर माझी एंट्री झाली आहे आमच्या मालिकेमध्ये. मालिका आधी 8 महिने चालू होती आणि तेजूने अतिशय वरती नेऊन ते ऑलरेडी ठेवलेलं होतं कॅरेक्टर, आणि लोकांच्या मनात तिची भूमिका, तिची ती इमेज रमा म्हणून इतकी पक्की होती, आणि त्याच्या पलीकडे सुद्धा या लोकांना त्या सगळ्याची सवय झाली होती. त्या वातावरणाची, त्या गेटअपची, त्या भाषेची, त्या टोनची, त्या सगळ्याची इतकी सवय झालेली होती की मला सतत हा विचार होता की बाप रे, आपल्याला 8 महिन्यांचा बॅकलॉग भरून काढायचा आहे. आणि याचं मला खूप टेन्शन यायचं. सतत मी आपली हेच पूर्ण वेळ, पहिल्या दिवशीचं पहिलं शूटिंग तर मी विसरूच शकत नाही. मला फक्त स्वतः असं म्हणायला 3 ते 4 टेक्स लागले असतील. याच्याशी बोलताना काय आवाज असणार आपला, बाकीच्यांशी बोलताना काय आवाज असणार, मग पदर कसा घ्यायचा उठल्या उठल्या लगेच, अशा नाना गोष्टी माझ्या सतत डोक्यात असायच्या थ्रू आउट. व्हेरी गुड. एनिवे, रमाबाई आणि महादेवराव, तर आम्ही तुम्हाला आता परवानगी देणार आहोत की तुम्ही तुमच्या भूमिकांना टाटा करून स्पृहा जोशी आणि विक्रम गायकवाड म्हणून परत येऊ शकता. पण त्याआधी हे सेगमेंट संपवताना रमाबाईंना आम्ही असं सोडणार नाही. एखादं उखाण्यात नाव घेतलं पाहिजे त्यांचं. अरे मला पण ऐकावं असं वाटतंय. शिक्षणाचा पेटला दिवा, पदरी पडले मोठेच धन, महादेवरावांचं नाव घेताना हरखून जाते मन. हा 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 हा, हे तुम्ही असे छान दिसताय यार. थँक्यू. म्हणजे विक्रम, तुमच्याकडे बघून तर मी खरंच तुम्हाला ओळखलं नसतं रस्त्यात भेटलं असतं तर. खूप कम्प्लीट मेकओव्हरच आहे. स्पृहा मात्र काय कशी छान दिसते. या सेगमेंटमध्ये आम्ही तुम्हाला तुमचं खुपणं विचारतो. तर स्पृहा, मी तुला विचारेन की माधवराव तुला खुपतात का? त्याचं अतिरिक्त जे प्राणी प्रेम आहे अच्छा, ते मला भयंकर खुपतं. म्हणजे तितकं प्रेम त्याने जिवंत माणसांवर करावं. म्हणजे प्राणी मेलेले असतात का? प्राणी जिवंत नाही असं नाही, पण म्हणजे स्वतःच्या जीवाला विसरून तो जो काय तो साप पकडायला आणि विंचू पकडायला धावतो. एकदा त्याला हाताला इंगळी डसलेली आहे आमच्याकडे. अरे बापरे. आणि तो हात सुजून एवढा झाला होता. खोटं बोलतीये. गप्पा बस. सुजून हात एवढा झाला होता आणि काळा निळा पडला होता, आणि त्याला ते अजिबात सहन होत नव्हतं. तो मुळातच सहनशील असल्यामुळे त्याने ते सहन केलं कसं बसं. पण त्यावेळेस त्याचं जे चेहरा न म्हणता थोबाड जे झालेलं होतं ते बघून मला खरंच ते अतिशय खुपतं. म्हणजे जीवाशी खेळून तो जे प्राण्यांवर प्रेम करतो ते मला अजिबात आवडत नाही. पण एक को आर्टिस्ट म्हणून खुपणाऱ्या गोष्टी, को आर्टिस्ट म्हणून त्याच्या खुपणाऱ्या गोष्टी नाही आहेत. बिकॉज इज व्हेरी सिन्सिअर, इज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट हिज ओन वर्क. किंवा समोरच्याचं काम ते कसं, म्हणजे बरेच लोक असे असतात आपलं आपलं आपण करू,
बाजूला जाऊ. त्याचं तसं नाहीये. आपल्या बरोबरच दुसऱ्याचं म्हणजे समोरच्या आर्टिस्टचं कामही तो तितकं चांगलं व्हायला मदत करतो. विक्रम, तुम्हाला स्पृहाच्या कुठल्या गोष्टी खूपतात? आता तिने एवढं ना खुपते तिथे गुप्ते आहे की कौतुक तिथे अवधूत आहे हे कळत नाही. तिने खुपणं काही सांगितलेलंच नाहीये. हेच जे तिला खुपतंय ते मला तिची भीती खूप खुपते. प्रत्येक गोष्टीला, छोट्या मोठ्या गोष्टीला. आता मुंगळा चाललाय तर मुंगळा काय करणार आहे, त्याला सुद्धा घाबरायचं, हे एवढंच खुपतं. बाकी खुपण्यासारखं काही नाहीये. मी तुला एक सांगते अवधूत, मला विक्रम बरोबर काम करताना बऱ्याचदा टेन्शन येतं. मी त्याला असं चिडवते की अरुणाताईंचं, आमच्या ज्या संवाद लेखिका आहेत अरुणा जोगळेकर, त्यांचा विक्रम भयंकर लाडका आहे. हा, अतिशय लाडका आहे. आणि त्यामुळे बऱ्याचदा आम्हाला सगळ्यांना ते डायलॉग्स पाठ करायला खरंच खूप वेळ लागतो रे. आणि याचं साधारण बरं, आमच्या सगळ्यांमध्ये जर का बोलायचं जास्त कुणाला असेल तर ते विक्रमला असतं. म्हणजे अशी पानाच्या पानं त्याला असतात बोलायला. आणि तो साधारण हा झाला ओके टेक इतपत करतो. आणि तेव्हा टेन्शन येतं त्याच्या त्या एकपाठीपणाचं. आणि मग खूप राग येतो मला, ते खूपतं. आठवण झाली. पण तरी सुद्धा एवढं सगळं छान, म्हणजे तसं पारडं तुमच्या बाजूनी जड असलं तरी सुद्धा लोकांना न्यायमूर्ती रानडेंच्या कामापेक्षा सुद्धा जास्त रमाबाईंचा छळ बघण्यात मजा येते. असं एक आहे, हे खरं आहे का? हे खुपतं का कुठे? हे खूप जास्त खुपतं. म्हणजे कारण पण त्याला आपण काही करू शकत नाही. आपण या मीडियामध्ये आहोत, या मीडियामध्ये TRPची गणित असतात, त्याच्यात जे लोकांना आवडतंय ते द्यावं लागतं. पण त्या परीने तरी रमाबाईंचा छळ हा इतर मालिकांच्या तुलनेत खूपच कमी होतो. 2% छळ होतो. आणि तो छळ म्हणजे त्या काळातलं वातावरण तसंच होतं. म्हणजे बायकांनी बाहेर जाणं किंवा शिकणं ह्या गोष्टीला विरोध होता, तेवढाच त्यांचा होतो. पण हळूहळू असं व्हायला लागलंय की लोकांना ते काम बघायचंय, हळूहळू आवडायला लागलंय त्यांना, छळण्यापेक्षा काम बघणं. खरंय खरंय. पण तरी सुद्धा लोक जुन्या रमाला विसरलेली नाहीयेत. तर तुला तिच्याशी कॉम्पिटिशन केल्यासारखी वाटते का कुठे? कॉम्पिटिशन नाही, मला असं वाटतं ते फारच स्वाभाविक होतं. अर्थातच, कारण 8 महिने तुम्ही एका व्यक्तीला जेव्हा सतत बघत असता तेव्हा तुम्ही असोसिएट करायला लागता त्या व्यक्तीबरोबर, किंवा ते कॅरेक्टर आणि ती व्यक्ती ही तुमच्यासाठी एकच होऊन जातं. त्यामुळे कॉम्पिटिशन वाटण्यापेक्षा किंवा मला ते दडपण मात्र नक्की होतं की आपल्याला कुठेतरी ते सांभाळायचंय, तिने जे केलंय त्याच्या पुढे न्यायला पाहिजे. असं नाही वाटतं कामा की आता खाली आलं, हे दडपण मात्र नक्की होतं. पण लोकांकडनं कधी अशी रिॲक्शन आली का तुला, किंवा कधी FB वरती तुला असं काही स्क्रॅप आला की काय तू असं? मला खूप स्क्रॅप्स आले. म्हणजे जसं आपण म्हणतो ना अवधूत, खुपणाऱ्या गोष्टींमधली ही एक गोष्ट असू शकते माझी, जी आहेच. बऱ्याच लोकांची अशी एक कॉमेडी रिॲक्शन होती थोडीशी की रमा मोठीच नाही झाली पाहिजे. अरे असं कसं होईल? म्हणजे ऐतिहासिक मालिका असेल तर एका पॉइंट नंतर रमेने मोठं होणं ही कथानकाची गरज होती. बरोबर आहे. त्याच्यामुळे ते होणारच होतं, हा बदल होणारच होता. मी नाही तर माझ्या जागी दुसरी कोणीतरी व्यक्ती तिथे आली असती. त्याच्यामुळे बदल हा अपेक्षित होता. सो त्या बदलाला सामोरं जायला थोडीशी मॅच्युरिटी लोकांनी दाखवावी अशी माझी अपेक्षा होती, जी येस डेफिनेटली काही प्रमाणात मला खूप छानही अनुभव आलेत. मी अगदीच नाही. सगळ्यात तरी त्यातल्या त्यात टोचलेली कमेंट कुठली होती? टोचलेली कमेंट ही होती, याच्या आधी मी कुहूचं कॅरेक्टर करत होते एका लग्नाची दुसरी गोष्ट मध्ये आपल्या झी मराठीवरतीच. तेव्हा एक कमेंट अशी आली की अरे ही काय रमा घेतली आहे, किती बावळट आहे मुलगी, ही तर कुहू सारखी बावळट आहे, हिला काय येणार आहे ते कॅरेक्टर. माझा एकच मुद्दा होता की 2 वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत. कुहू सारखी स्पृहा प्रत्यक्षात नाही आणि रमा सारखी स्पृहा प्रत्यक्षात नाही. स्पृहा दोन्ही ठिकाणी अभिनयच करायला आली, तो स्पृहाचा व्यवसाय आहे शेवटी. तर असं होत नाही ना रे. म्हणजे या अर्थाने मला एक म्हणजे एकच काम करत राहायला लागेल आयुष्यभर. बरोबर. तुम्हाला असं भीती वाटते का? कारण आपल्याला जेव्हा आपण स्वामी मालिकेचा आपण रेफरन्स पकडला तर इतके सुंदर ऍक्टर स्वामी मालिकेने दिले, त्या म्हणजे रवींद्र मंकणी. आणि त्यावेळेला त्यांनी जी भूमिका साकारली ती लोकांच्या मनात इतकी ठसली. पण त्यानंतर त्यांनी निवडुंगसारख्या चांगल्या चित्रपटात काम केलं. पण तरी लोकांना त्यांच्यामधनं माधवरावांना बाजूला करणं कधीच जमलं नाही. हे आपल्या इकडच्या लोकांचा प्रॉब्लेमच आहे जरासा. हे कुठेतरी भीती वाटते का या गोष्टीची? भीती नाही वाटत. मला असं वाटतं की आता लोक बऱ्यापैकी सुजाण झालेले आहेत. ज्या पद्धतीने बाकीचे लोक काम ऑफर करतात त्या दृष्टीने त्यांनी पण विचार केला असेल ना की याला घ्यायचं की नाही. त्या दृष्टीने मला असं वाटतं की नाही होणार काही. आणि तुम्ही पण पाहिलं आता गेटअप मध्ये खूप चेंज होतो. खूप वेळेस असं होतं की तसाच दिसला माणूस इतर वेळी ना तर खूप जास्त भीती असू शकते. पण मी खूप वेगळा दिसतो नॉर्मल याच्यामध्ये. त्यामुळे
होप्स ठेवायला काही हरकत नाहीये की पुढे मला माधवराव सोडून इतरही कामं मिळतील. आता आपलं किराणा मालाचं दुकान टाकायचं. स्पृहा, तू जो चित्रपट केलास पहिला मोरया, त्याचा जो दिग्दर्शक होता नौखा होता, तसा एकच पिक्चर केला होता त्याने, अवधूत गुप्ते नाव होतं त्याचं. त्याच्या तुला खुपलेल्या गोष्टी सांग. मला मुख्य खुपलेली एक मोठी गोष्ट अशी आहे की अवधूत गुप्ते नावाचे जे सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते, त्यांनी मला असं प्रॉमिस केलं की आपण एक गाणं करूया म्हणजे आमचं एक रोमॅन्टिक गाणं असणार होतं म्हणे आमच्या चित्रपटात, आणि ते गाणं मी लिहिणार होते. आणि मी खूप एक्सायटेड होते माहितीये विक्रम, की अवधूत गुप्तेंच्या संगीत दिग्दर्शनाखाली मला लिहिण्याची संधी मिळते. पण गाणं लिहून त्यांना दिल्यानंतर एक दिवस त्यांनी अचानक असं सांगितलं, काय आहे सर, फिल्म मोठी झाली. बरं, माझं म्हणणं होतं की सर तुम्ही ते गाणं त्याला म्युझिक तर द्या. त्याच्यामुळे आज ह्या गुप्ते तिथे गुप्तेच्या प्लॅटफॉर्मवरून मी अवधूत गुप्तेंना असं सांगू इच्छिते की मी थोडंफार लिहिण्याचा प्रयत्न करते, थोडीफार गाणी लिहिली आहेत, तर सर तुमच्या संगीत दिग्दर्शनाखाली माझं किमान एक तरी गाणं व्हावं अशी माझी इच्छा. बसले फार फार जोरात बसले, फार जोरात. तरी मग आता एक काम करूया आपण. आय एम व्हेरी सॉरी, तू आत्ता मला 4 ओळी दे, मी तुझ्यासाठी कंपोज करतो. माझी सगळ्यात आवडती कविता सांगते तुला, जी मला खूप आवडते. अजून आहे तिथेच राधा, अजून आहे भरले गोकुळ. अरे वा. गमधनी सा नि ध म ग रे नि ध सा, अजून आहे तिथेच राधा, अजून आहे तिथेच राधा, अजून आहे भरले गोकुळ. श्याम निळाच्या आठवणींनी, श्याम निळाच्या आठवणींनी, अजूनही मन होते व्याकुळ, अजून आहे तिथेच राधा, अजून आहे भरले गो. कवीला पसंत पडलेला आहे का? क्या बात आहे, वाह, मज्जा आली. संगीत दिग्दर्शक पास आहे का? संगीत दिग्दर्शक पास. आता अख्खं गाणं पाहिजे. तुहा इकडे हे विक्रमजी आले, तू काय करणार? नाटकातला उतारा म्हणून दाखवतेस? मग दुसरं काय करतेस? एक कविता म्हण. मला पाठ नाहीये. पुण्यात कोथरूडला कार्यक्रम होता सर, तर त्या सगळ्या आजी काकू मावशी सगळ्यांनी मला सांगितलं की मला तुमचं रमाबाई हे म्हणणं खूप आवडतं, म्हणून दाखवा ना. म्हणून मी बोललो रमाबाई. नाही 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 तसं नाही आलं, नीट घ्या ना, नेहमी सारखं घ्या ना. असं समजा ही रमाबाई इथं उभी आहे. मग तिने मला 3 टेक करायला लावले कार्यक्रमात.